बऱ्याचदा शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी असेल तर तुम्हाला लोह चेक करण्याचा सल्ला दिला जातो, कारण हिमोग्लोबिन हे लोहापासून बनतं आणि हिमोग्लोबिन बॉडीमध्ये नसेल तर ऑक्सिजन पूर्ण शरीरभर पसरणार नाही, कारण ऑक्सिजन हे हिमोग्लोबिन सगळ्या शरीरामध्ये पसरवण्याचं काम करतं. परंतु जर लोह कमी असेल तर तुम्हाला सल्ला दिला जातो की तुम्ही पालक, बीट, भोपळा, गाजर, गूळ शेंगदाण्याचे लाडू किंवा रात्री गूळ पाण्यामध्ये भिजवून सकाळी खा. परंतु अजून एक खूप महत्त्वाचा सल्ला दिला जात नाही आणि तो म्हणजे जर तुम्ही लोह असलेले पदार्थ खाल्ले तर त्याच्याबरोबर सायट्रिक ॲसिड किंवा व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खाणं गरजेचं आहे. आणि जर ते नाही खाल्ले तर बॉडीमध्ये लोह ॲब्सॉर्ब होणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पालक खाल्ला फक्त किंवा फक्त गूळ पाणी पिले तर तुम्हाला त्याचा काहीही फायदा होणार नाही, ते संडासमधून तसंच निघून जाईल. तर तुम्हाला फायदा तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तुम्ही पालकाबरोबर टोमॅटो किंवा गूळ पाण्याबरोबर तुम्ही लिंबू पिळून किंवा काळे मनुके खाल्ले आहेत तर.